मान्य होणं तर दूरच हो, पण हे सगळं त्यांना सहन तरी होईल का? मित्र हो, नमस्कार. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं आता एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपली आहे, म्हणजे गरज संपली आहे. म्हणजे तसं कुणी उघड बोलत नसलं तरी विधानसभेची निवडणूक झाल्यापासून भाजपच्या प्रत्येक कृतीमधून हेच दिसत आहे. अहो, एक तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून झाली, दुसरीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमताच्या जवळच्या जागा मिळाल्या. आता काय, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही कसलीही गरज उरलेली नाही भाजपला. त्यातच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळकीच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून म्हणा किंवा काही महिन्यापासून, म्हणजे तसं तर विधानसभा झाल्यापासूनच नेहमी चर्चेत आलेल्या आहेत. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जातील काय, यावर सुद्धा चर्चा झाल्या ना. या चर्चा जरी सुरू झाल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या काळजात धडकी भरत असेल, नाही का हो? अहो, एकीकडे एकनाथ शिंदे यांना भाजपकडून मिळत असलेली वागणूक आणि दुसरीकडे ठाकरे फडणवीस यांच्यातील जवळीक. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यासाठी हा विषय चिंता वाढवणारा नक्कीच. आणि बघा, अशातच राजकारणात काहीही होऊ शकतं असं फडणवीस यांनी केलेलं विधान. आता या सगळ्या गोष्टी शिंदे गटाला धडकी भरवणाऱ्या आहेत. उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र आली तर काय? शिंदे गटापुढे असणारा हा सर्वात मोठा प्रश्न. अर्थात हे घडेल न घडेल, पण भविष्यात असं काही घडलं तर शिंदे गटाचं भविष्य काय असेल? कितीही नाही म्हटलं तरी शिंदे गटाला याची चिंता नक्कीच असू शकते. खरं तर बघा, एकनाथ शिंदे यांना जी काही वागणूक मिळते त्यावरून तरी शिंदे यांनी स्वतःच महायुतीतून बाहेर पडावं अशी परिस्थिती निर्माण केली जाते की काय, असा देखील प्रश्न पडतो. त्यातच आता होळीच निमित्त साधून शिंदे गटाच्या चेहऱ्यावरचा रंग उडावा असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच केलंय. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छेतही राजकीय रंग उधळले गेले. बावनकुळे म्हणाले, भगवा रंग हा त्यांच्याही संस्कारामध्ये आहे आणि आमच्याही संस्कारामध्ये आहे. फक्त काही काळापुरत्या त्यांनी वेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. पण मला होळीच्या शुभेच्छा देताना एवढंच वाटतं की माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलेला आहे. माननीय उद्धवजींनी 2.5 वर्ष सभागृहामध्ये काम केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी रोज सभागृहात येऊन आमच्या सरकारला मार्गदर्शन करावं. त्यांनी आमच्या सरकारच्या विकसित कामाकरिता आम्हा सर्वांना सोबत घ्यावं. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलं पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. म्हणजे बघा, दोघांचे संस्कार सारखे आहेत, रंग तर सारखा आहे. आणि या काही काळापुरतं दोघांच्या भूमिका वेगळ्या आहेत. काही काळापुरत्या, हे खूप महत्वाचं आहे. आणखी एक बघा, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या काळात घराबाहेर पडले नसल्याची टीका एकनाथ शिंदे तर सातत्यानं करीत आहेत. अर्थात त्या टीकेला काही अर्थ नाही. कोरोनाचा काळ होता, मोदी साहेबच सांगत होते घरातून बाहेर पडू नका, पण बोलतात हे ठीक आहे. पण भाजपचे बावनकुळे म्हणतात, माननीय उद्धवजींनी 2.5 वर्ष सभागृहात काम केलेलं आहे. त्यांनी सभागृहात येऊन आमच्या सरकारला मार्गदर्शन करावं, सोबत घ्यावं, एकत्र आलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांचं महत्त्व मान्य केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची सुद्धा अपेक्षा व्यक्त केली आहे. आता मार्गदर्शन माणूस घेतो तर कोणाचं घेतो, उघड आहे. आता हे सगळं एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या त्या सहकार्यांना मान्य कसं होईल हो? मान्य होणं तर दूरच हो, पण हे सगळं त्यांना सहन तरी होईल का? थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच अशी विधानं केलेली आहेत. त्याला नक्की काहीतरी अर्थ असला पाहिजे. बघा, कदाचित त्यांनी शिंदे गटाला नियंत्रणात ठेवण्यासाठी ही विधानं केली असतील, आपल्याला माहीत नाही. पण उद्धव ठाकरे यांना भाजपनं ही ऑफर दिल्यामुळं शिंदे गटाचं टेन्शन पुन्हा वाढलेलं असणार.
भाजपच्या मनात नक्की काय आहे असा प्रश्न तर नक्की पडलेला असणार बघा. होळीच्या निमित्तानं भाजपानं खेळलेला हा एक नवा डाव असेल का हो? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जरूर तुमच्या मनातलं सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.